नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. समर्थ आता हळूहळू बदलत चालला होता. सियाची आता तो काळजी करू लागला होता. त्याच्या अशा वागण्याने वृंदाचं मन सुखावलं जात होतं. पण जेव्हा तिचा सामना तिच्या पूर्व सासू आणि नणंदशी होतो, तेव्हा परत तिचा भूतकाळ तिच्या समोर उभा राहतो. तिला आणखीन किती सहन करावं लागणार होतं. चला तर मग कथेला सुरुवात करूया. भाग 8. डॉक्टर गेल्यानंतर खोलीत शांतता पसरली. पण ती शांतता निवांत करणारी नव्हती. ती वादळानंतर येणारी शांतता होती. अशी शांतता जी तुम्हाला आतून हादरवून सोडते. सिया आता गाढ झोपली होती. तिचं छोटंसं शरीर वृंदाच्या छातीशी वळून विसावलं होतं आणि तिचं शरीर आधीपेक्षा थोडं कमी गरम झालं होतं. वृंदा हेडबोर्डला टेकून बसली होती. तिचे डोळे लाल आणि सुजलेले होते. ती सियाच्या कानाजवळ हळू आवाजात काही शब्द कुजबुजत होती. कदाचित अंगाई गीत, कदाचित प्रार्थना. तिलाही माहीत नव्हतं. बेडच्या दुसऱ्या बाजूला समर्थ निश्चल उभा होता. त्याचा जबडा घट्ट आवळलेला होता. हात छातीवर क्रॉस केलेले होते आणि त्याचे डोळे त्या दोघींवर खेळले होते. त्याच्या आत नेमकं काय चाललं होतं हे त्याला समजत नव्हतं. राग, भीती, अपराधीपणा, काही असो, ते खूप तीव्र होतं. त्याला तीव्र भावना अजिबात आवडत नव्हत्या. तो वळून निघून जाणार होता. पण अचानक त्याला वृंदा हालचाल करताना दिसली. ती सियाला अजूनही आपल्या मिठीत घेऊन बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. स्पष्टपणे तिचा सोफ्यावर जाण्याचा विचार होता. तू कुठे चालली आहेस? त्याचा आवाज यावेळी कठोर नव्हता. झोपलेल्या मुलीची झोपमोड होऊ नये इतकाच हळू होता. वृंदा थांबली. तिचा हात ब्लँकेटच्या कडेवरच थांबला. सोफ्यावर ती अगदी हळू आवाजात कुजबुजली. ते समजून घ्यायला त्याला एक क्षण लागला. पण त्याने एक लांब आणि वैतागलेला उसासा टाकला. आज तू बेडवरच झोपू शकतेस. तो पुटपुटला. सगळ्यात आधी तिला तुझी गरज आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही दोघी त्या सोफ्यावर मावणारही नाही. वृंदाने त्याच्याकडे पाहिलं आणि ती आश्चर्यचकित झाली. तिला त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. त्याच्याकडून तर अजिबातच नाही. तिने हळूच मान हलवली आणि पुन्हा बेडवर व्यवस्थित बसली. तिने सियाला आपल्या मांडीवर काळजीपूर्वक ठेवले आणि आता तिला आणखीन जपून आपल्या कुशीत घेतलं. समर्थ एकही शब्द न बोलता वळला आणि खोलीच्या बाहेर निघून गेला. एका मिनिटानंतर तो परत आला. हातात पाण्याचा एक बाऊल आणि एक स्वच्छ कपडा आणि एक टावेल घेऊन. तो काहीही न बोलता त्याने कापड पाण्यात बुडवले. ते पिऊन घेतले आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ते हळूवारपणे सियाच्या कपाळावर ठेवले. ताप नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याने तिला दर काही तासांनी स्पंजबाथ देणे अपेक्षित होते आणि त्याने अगदी तसेच केले. संपूर्ण रात एकदाही तो झोपला नाही. तो तेथेच बसून तिचे तापमान तपासत होता, कापड बदलत होता आणि तिचे ब्लँकेट व्यवस्थित करत होता. आणि वृंदा, तीही झोपली नाही. पण तिच्यासाठी ते काही नवीन नव्हते. झोप तिच्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून अनोळखी झाली होती. पण समर्थ व्यास, ज्याला आपल्या दिनक्रमात कोणत्याही प्रकारच्या व्यत्यय अजिबात सहन होत नसे, तो तिथे अशा मुलीसाठी एका शांत रक्षकासारखा बसला होता, जिचे संरक्षण करण्याचे त्याच्याकडे कोणतेही कारण नव्हते. आणि तरीही त्याने ते केले. पुन्हा आणि पुन्हा, तासनतास. आणि प्रत्येक वेळी सिया थोडीशी हल्ली किंवा कुजबुजल्यासारखा आवाज केला तेव्हा त्या दोघांनीही एकाच वेळी तिच्याकडे झुकून पाहिले. त्याने एकमेकांशी एक शब्दही बोलला नाही. कदाचित त्यांना त्याची गरज नव्हती. सकाळचा सूर्यप्रकाश पडद्यातून हलकासा आत येत होता आणि संपूर्ण खोलीत एक मऊ प्रकाश पसरला होता. सिया अजूनही झोपलेली होती. तिचा श्वास हलका आणि स्थिर होता. तिच्या गालांवर अजूनही राहिलेल्या तापामुळे लालसरपणा होता. वृंदा तिच्या शेजारी बेडवर बसली होती. तिची नजर मुलीच्या चेहऱ्यावर स्थिर होती आणि तिची बोटं हळुवारपणे तिच्या केसांवरून फिरत होती, जणू ती अजूनही ठीक आहे ना याची खात्री करत होती. ओळखीच्या आवाजासह दरवाजा हळूच उघडला. समर्थ आत आला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव समजणे कठीण होते. सुरुवातीला त्याने वृंदाकडे पाहिलंही नाही. तो सरळ कपाटाकडे गेला आणि चालता चालता बोलला, जा, तयार हो. वृंदाने वर पाहिलं. ती आश्चर्यचकित झाली. तर तयार? तिने गोंधळलेल्या आवाजात कुजबुजत विचारलं. समर्थ किंचित वळला. त्याचा हात कपाट उघडत होता. हो, तयार हो. आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. त्या शब्दावर हॉस्पिटल, तिचं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. तिच्या अंगावरून एक थंड लहर गेली. ब्लँकेटवरची तिची पकड नकळत घट्ट झाली. का? तिने विचारलं. तिचा आवाज श्वासापेक्षाही किंचित मोठा होता. समर्थने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या आवाजात आता चिडचिड जाणवत होती. का? सियाच्या चेकअपसाठी. अर्थात. तिला आणखीन काय वाटलं होतं?
ती शांतपणे उठली. एकही शब्द न बोलता वृंदा तिच्या सुटकेसकडे गेली आणि तिच्याकडे असलेल्या मोजक्या कपड्यांपैकी एक ड्रेस बाहेर काढला. एक साधा हिरवा ड्रेस. तिने पटकन कपडे बदलले आणि आपला दुपट्टा व्यवस्थित करत बाहेर आली. ती सियाकडे पाहू शकण्याआधीच समर्थ पुन्हा बोलला, "सियाला तयार कर. तिला स्पंज बाथ दे. थेट पाणी वापरू नकोस." वृंदाने शांतपणे मान हलवली आणि सियाला उठवण्यासाठी तिच्याकडे गेली. ती छोटी मुलगी कुरकुरत हालचाल करू लागली. ती अजूनही झोपाळलेलीच होती, पण तिच्या आईने तिला उचलून घेतल्यावर तिने फारसा विरोध केला नाही. वृंदाने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कोमट पाण्याने तिच्या अंगाला हळूवारपणे स्पंज केला. सियाने काही वेळा हलकेच हसण्यासारखा आवाज केला. विश्रांतीनंतर तिचा मूड थोडासा चांगला झाला होता. पण मग खरी समस्या आली कपडे. तिच्याकडे सियासाठी फक्त 2च ड्रेस होते. त्यापैकी एक मऊ कॉटनचा फ्रॉक होता. तो सियाने आदल्या दिवशी घातला होता आणि त्यावर ज्यूस सांडला होता. दुसरा थोडासा जाड ड्रेस होता. त्याच्यावर नेटचं काम, फ्रिल्स आणि छोटे चमकदार खडे होते. आजारी छोट्या मुलीसाठी तो काही योग्य नव्हता, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिचे हात थरथरत होते, तरी तिने सियाला त्या कडक नेटच्या फ्रॉकमध्ये कपडे घातले. सियाने भुया आकसल्या आणि कपड्यांमुळे मानेला जिथे त्रास होत होता तिथे खाजवण्याचा प्रयत्न केला. वृंदाला असहाय्य वाटलं. थोड्या वेळासाठीच, "बेटू, मम्मा लवकरच तुझ्यासाठी काहीतरी मऊ घेईल." तिने कुजबुजत तिच्या कपाळावर एक पापी घेतली आणि त्याचप्रमाणे तिने सियाचे छोटे केस पोनीटेलमध्ये बांधले. तिला उचलून घेतले आणि पुन्हा समर्थकडे वळली. वृंदा सियाला आपल्या कुशीत घेऊन बाहेर आली तेव्हा समर्थची नजर लगेच त्यांच्याकडे वळली. त्याच्या भुया आकसल्या. त्याच्या चेहऱ्यावर संभ्रम उमटला आणि त्यानंतर लगेचच काळजीची भावना दिसली. "तू तिला हे काय घालायला दिलंस? तुला माहीत आहे ना ती आजारी आहे. हे बदल." त्याची नजर सियावर स्थिर होती. ती वृंदाच्या कुशीत अस्वस्थपणे हालचाल करत होती आणि तिची छोटी बोटं ड्रेसच्या बाह्यावरील दगडांच्या कामाला खाजवण्याचा प्रयत्न करत होती. "खरं तर आधीचा फ्रॉक, त्यावर ज्यूस सांडला होता म्हणून मी." वृंदाने सियाच्या गळ्याजवळचा ड्रेस नीट करत हळू आवाजात समजावण्याचा प्रयत्न केला. "मग काय, तिला हा घालायला लावलास?" समर्थने तिला मध्येच थांबवत कडक आवाजात विचारलं. "अरे देवासाठी तरी ते काहीतरी आरामदायक आणि मऊ कपड्यांमध्ये बदल." वृंदाची नजर जमिनीवर गेली. तिची बोटं थोडी थरथरत होती आणि ती सियाला संरक्षणात्मकपणे घट्ट धरून होती. तिने लगेच काही उत्तर दिलं नाही. "आता काय?" समर्थ पुन्हा चिडून म्हणाला. तिच्या शांत राहण्यामुळे त्याला आणखीन त्रास झाला. तिचा आवाज अगदी हळूच बाहेर आला. "खरं तर तिच्याकडे फक्त 2 जोड्या कपड्यांच्या जोड्या होत्या आणि आता फक्त 2 जोड्या का?" त्याने जवळजवळ अविश्वासाने विचारलं. वृंदा क्षणभर थांबली आणि मग कुजबुजली. आईला तिच्यासाठी आणखीन कपडे ठेवायचे राहून गेले." ते खोटं होतं, कमकुवत खोटं. तिला ते माहीत होतं, पण ती सत्य कसं सांगणार की तिच्या कुटुंबाने तिच्या मुलीसाठी सामान नीट पॅक करण्याइतकी काळजी घेतली नव्हती, की सियाच्या वस्तू विसरल्या नव्हत्या तर जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या होत्या. समर्थने जबडा घट्ट आवळला आणि त्याच्या बाजूला असलेल्या मुठी आवळल्या. त्याची नजर क्षणभर पुन्हा त्या ड्रेसकडे गेली. मग सियाच्या त्वचेवर नेट घासल्यामुळे किंचित लाल झालेल्या मनगटाकडे गेली. तो एक शब्दही न बोलता वळला आणि खोली बाहेर निघून गेला. वृंदा जागच्या जागी गोठल्यासारखी उभी राहिली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. पुन्हा तिच्याकडून काही चूक झाली होती का? पण मग अवघ्या 2 मिनिटांनी तो परत आला. हातात एक छोटासा मऊ कॉटनचा टी-शर्ट आणि एक छोटी शॉर्ट्सची जोडी होती, अगदी नवीन टॅगसह. त्याने तिच्या डोळ्यात न पाहता ते कपडे तिच्याकडे पुढे केले. "हे अश्विनच्या ऑनलाईन शॉपिंगमधले आहेत. तो विनाकारण बाळाचे वेगवेगळे कपडे मागवत असतो. ते स्पेअर रूममध्ये ठेवले होते. तिला हे घाल." आणि मग त्याने आपला आवाज थोडा खाली केला, जणू त्याला ते मान्य करायचं नव्हतं. "नंतर मी आणखीन कपडे घेईन, पण आधी तिच्या अंगावरचा हा नीटचा ड्रेस काढ." वृंदाने शांतपणे ते कपडे घातले. तिची बोटं क्षणभर त्याच्या बोटांना स्पर्शून गेली. सियाला आजूबाजूला काय चाललं आहे याची काहीच कल्पना नव्हती. तिने हलकासा शिंक दिला आणि आपलं डोकं आईच्या मानेत लपवलं. हॉस्पिटलची भेट शांत होती, खूपच शांत. ते क्लिनिकमध्ये शिरल्यापासून समर्थने सियाला एक क्षणासाठीही आपल्या हातातून खाली उतरू दिलं नव्हतं. तिचं नेहमीचं उत्साही बोलणं, तिचं खिदळणं, तिचं गोंधळ, आज सगळंच गायब होतं. तिचं शरीर गरम होतं, डोळे झोपाळलेले होते आणि तिचं डोकं समर्थच्या छातीवर थकून विसावलं होतं. जणू डोळे मिचकावणंसुद्धा तिच्यासाठी एक प्रयत्न होता. वृंदा त्यांच्या शेजारी शांतपणे चालत होती. तिची नजर सतत सियाच्या चेहऱ्यावर आणि समर्थच्या पकडीमध्ये ये जा करत होती. यावेळी भीतीमुळे नाही तर काळजीमुळे.
दोघांचीही काळजी. कारण त्या दगडी चेहऱ्यामागे, घट्ट आवळलेल्या जबड्यांमागे आणि पटकन चिडणाऱ्या स्वभावामागे समर्थ व्यास, एखादा अतिशय चिंताग्रस्त वडिलांपेक्षा कमी काहीही वागत नव्हता. डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी त्याने प्रत्येक गोष्ट दोनदा तपासली. खोलीच्या निर्जंतुकीकरणापासून तापमानाच्या सेटिंगपर्यंत. अगदी टेटोस्कोप निर्जंतुक केला आहे ना याचीही खात्री केली. जेव्हा नर्सने सियाला चेकअप ॲपच्या टेबलवर ठेवण्यासाठी हात पुढे केला तेव्हा समर्थने लगेच कडक आवाजात म्हटलं, "मी तिला धरतो." एकदाही त्याचे हात तिच्याभोवतीची पकड सैल झाली नाही. डॉक्टरांच्या थंड हाताच्या स्पर्शाने ती कुजबुजल्यासारखा आवाज करत होती. तेव्हाही नाही. आणि सिया, तिने साधारण विरोधही केला नाही. कोणताही हट्ट नाही, कोणत्याही मागण्या नाहीत, तिच्या नेहमीच्या उत्साही हत्तीच्या गोष्टीही नाहीत. तिचं शांत राहणं हा त्या दिवसातील सर्वात मोठा आवाज होता. शेवटी चेकअप संपल्यानंतर ते तिघे हॉस्पिटलमधून बाहेर आले. काही सुरक्षा रक्षक त्यांच्यापासून थोड्या अंतरावर त्यांच्यामागे येत होते, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, जसं त्यांना सांगण्यात आलं होतं. ते उजेडाच्या सूर्यप्रकाशात बाहेर आले तेव्हा समर्थने गाडीत वृंदाच्या मांडीवर बसलेल्या सियाला काळजीपूर्वक व्यवस्थित केलं आणि त्याच क्षणी जेव्हा त्याने सियाला तिच्याकडे दिलं, त्याचा हात वृंदाच्या हाताला हलकेच स्पर्शून गेला. तो त्यापेक्षा अधिक काही नव्हता, फक्त एक हलका स्पर्श. पण समर्थने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तरी वृंदाचा श्वास क्षणभर अडखळला. तिची बोटं, ती आता तिच्या मुलीला अलगद कुशीत घेत होती. जिथे त्याचा स्पर्श नकळत थांबला होता तिथे अजूनही हलकी झिंझिनी जाणवत होती. तिच्या छातीत तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. तिच्यातून उसळणाऱ्या या भावनेशी ती अनोळखी होती. गोंधळ, कदाचित भीतीसुद्धा. तिने त्याच्याकडे पाहण्याचं धाडस केलं नाही. पण समर्थ आधीच ड्रायव्हरच्या सीटवर परत बसला होता. तो रिअर व्ह्यू मिरर व्यवस्थित करत होता. त्याची नजर सरळ समोर होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अजिबात समजत नव्हते. गाडी पुन्हा सुरू झाली. पण घरी जाण्यासाठी वळवण्याऐवजी ती एका आलिशान शोरूमच्या दिशेने वळली. सोन्याच्या अक्षरांमध्ये नाव चमकत असलेली काचेच्या भिंतीची एक भव्य इमारत, मुलांसाठी एक आलिशान दुकान. वृंदाने वर पाहून साईनबोर्डकडे पाहिलं आणि मन गोंधळलेल्या नजरेने समर्थकडे पाहिलं, पण तो काहीच बोलला नाही. त्याने गाडी इथे का थांबवली? मी टिटेंड खिडकीतून बाहेर पाहत भुया उंचावल्या. मुलांसाठी एक मोठं शोरूम. तो बाहेर पडला. एक शब्दही नाही. माझ्याकडे एक कटाक्षी नाही. आणि प्रवेशद्वाराजवळ कोणाशी तरी बोलू लागला. तो फोनवर बोलत होता का? कदाचित. कदाचित त्याला माझ्यासमोर बोलायचं नसेल. अर्थातच मी मनात म्हणाले, तो असं का करेल? मी माझ्या मांडीवर बसलेल्या सियाकडे पाहिलं. ती अजूनही माझ्या गळ्यातील साखळीशी, माझ्या मंगळसूत्राशी खेळत होती. तिची बोटं मऊ, छोटी, अगदी खूपच शांत होती. माझी ती छोटीशी त्रासदायक मुलगी कुठे होती, जी खिडक्यांवर चढण्यापासून तिला थांबवण्यासाठी मला संपूर्ण घरभर धावायला लावायची? ती आज साधं बोलतही नव्हती, फक्त हळूहळू डोळे मिचकावत होती आणि मला अशा प्रकारे घट धरून होती जणू मीच तिचा एकमेव आधार होते. आणि तेवढ्यातच माझे विचार मध्येच थांबले. माझ्या बाजूचा गाडीचा दरवाजा एका झटक्यात उघडला. तो तेथे होता. जणू संपूर्ण जग त्याचंच आहे अशा थाटात उभा होता. किंवा कदाचित त्याला आपण ते जगाचे मालक आहोत की नाही याचीही पर्वा नव्हती. "तू कशाची वाट पाहतेस? बाहेर ये." त्याचा आवाज नेहमीसारखाच कठोर होता, आदेश देणारा, पण निर्दयी नव्हता. मी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. तरीही मी सावधपणे सियाला माझ्या कुशीत व्यवस्थित घेत बाहेर पडले. तिचा गाल माझ्या खांद्याला टेकला होता. मी गाडीतून एक पाय खाली ठेवत असताना माझी टाच किंचित घसरली. कदाचित कारण मी हे सँडल खूप दिवसापासून घातले नव्हते, किंवा कदाचित माझं मन अजूनही हॉस्पिटलमध्येच अडकून पडलं होतं. आणि एका क्षणासाठी मला तो भयंकर तोल जाण्याचा अनुभव आला. सिया, पण माझा विचार पूर्ण होण्याआधीच त्याच्या हाताने माझा हात घट्ट पकडला. मला स्थिर करत तर त्याच्या दुसऱ्या हाताने नकळतच जणू सवयीने सियाला अलगद धरून ठेवले. मी त्याच्याकडे पाहतच राहिले, आश्चर्यचकित झाले. पण तो आधीच दुसरीकडे पाहत होता, जणू काही घडलेच नव्हते. "सावध," तो हळू आवाजात म्हणाला. आणि मग आम्ही आत चालत गेलो. तो आत येताच त्याच्या फोनमुळे आधीच सतर्क असलेल्या कर्मचाऱ्यांनी किंचित वाकून त्याचे स्वागत केले. "मला मुलींचे कपडे दाखवा," समर्थने सपाट पण अधिकारपूर्ण आवाजात सांगितले. "वय 2 वर्ष. त्या आकारात उपलब्ध असलेले प्रत्येक डिझाईन्स मला हवे आहे." त्याने माझ्याकडे पाहिलेही नाही, फक्त सियाकडे पाहत होता. एकामागून एक कपडे बाहेर येऊ लागले. मऊ कॉटनचे, बेबी सिल्कचे, फ्रिल असलेले फ्रॉक्स, नक्षीदार ट्युनिक्स, फॅन्सी कपडे, साधे कपडे, सणासाठीचे कपडे. पण समर्थ,
तो फक्त सहजपणे कपडे निवडत नव्हता, तो प्रत्येक कपड्याला हात लावत होता. आपल्या बोटांमध्ये बाह्यांचा कपडा अलगद चोळून पाहत होता, शिवण तपासत होता. आत कुठेही तिला टोचतील असे टॅग किंवा लेस नाहीत ना हे पाहत होता. तो खरेदी करत नव्हता, तो तपासणी करत होता. जणू ही कपडे शस्त्रे होती आणि सिया नाजूक काचेप्रमाणे होती. आणि मग त्याचा आवाज पुन्हा ऐकू आला, "हे सगळे पॅक करा." माझे मन खट्टू झाले. आता मला गप राहता येत नव्हते. मी पुढे झाले आणि हलकेच त्याच्या बाह्याला हात लावला. "हे सगळे?" त्याने माझ्याकडे क्षणभर पाहिले. वाट पाहत, "म्हणजे सियाकडे कपडे आहेत, ते आपण घरून घेऊन येऊ, एवढ्याची गरज नाही. आणि हे सगळं?" मी क्षणभर थांबले. शब्द कसाबसा माझ्या तोंडातून बाहेर पडला, "हे खूप महाग आहे. मी एवढा खर्च करू शकत नाही. मला हे परवडणार नाही." त्याच्या चेहऱ्यावर जराही भाव उमटला नाही. त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आणि मग तो सपाट आवाजात म्हणाला, "आणि पैसे तू देणार आहेस, असं तुला कोणी सांगितलं?" माझा श्वास अडकला. त्याने माझ्या चेहऱ्यावरचे कोणतेही भाव दुर्लक्षित करत पुन्हा कर्मचाऱ्याकडे वळून पाहिले. "मी सगळे पॅक करायला सांगितले." त्याचा आवाज आता मोठा होता. ना वाद ना स्पष्टीकरण. मी शांतपणे मागे झाले. त्या क्षणी मला नेमकं काय जास्त धक्का देत होतं हे मलाच कळत नव्हतं. कपड्यांची संख्या की त्याने मला माझं वाक्य पूर्णच करू दिलं नाही ही गोष्ट. मी दुसरीकडे वळले. माझी नजर छोट्या स्ट्रॉबेरीच्या डिझाईनचा मऊ पिवळ्या फ्रॉकवर पडली. फक्त कपड्याचा पोत जाणवावा म्हणून माझा हात नकळत पुढे गेला. ते मऊ होते, नाजूक होते, अगदी सियाला आवडेल असे. आणि मग माझी नजर त्याच्या किमतीच्या टॅगवर पडली. 6,000. मी लगेच हात मागे घेतला. जणू काही गरम वस्तूला स्पर्श केला होता. तो किंवा तेथे असलेले इतर कोणी माझा चेहरा पाहण्याआधीच मी घाईने तेथून दूर गेले. कारण पैसे दुसरं कोणी देत असलं तरी एवढ्या सुंदर गोष्टीची इच्छा करण्याइतकी ही माझी ऐपत नव्हती. बिलिंग काउंटरवरचे काम आवरत आले होते. समर्थने हात छातीवर घडी घालून शांतपणे उभा राहून कर्मचाऱ्यांना त्याने निवडलेले सर्व कपडे पॅक करताना पाहिले. मऊ कापड, श्वास घेऊ शकणारे कॉटन आणि काही उबदार कपड्यांचे थर. त्याने किमतीच्या टॅगकडे दुर्लक्ष करून अगदी काळजीपूर्वक कपडे निवडले होते आणि एखाद्या तज्ज्ञाप्रमाणे त्याची शिवण आणि आरामदायीपणा तपासला होता. दरम्यान वृंदा जवळच्या मऊ सोफ्यावर बसली होती आणि आपल्या मांडीवर सियाला अलगद व्यवस्थित बसवत होती. ती छोटीशी मुलगी तिच्या छातीला टेकून बसली होती. तिचे डोळे अर्धवट मिटलेले होते आणि तिचे गाल अजूनही लालसर झालेले होते. तिने वेळ पाहिली. औषध देण्याची वेळ झाली होती. सिया तिच्या मांडीवर थोडीशी हलली. वृंदाने हळू आवाजात म्हटले, "बाळा, आता औषध घ्यायची वेळ झाली आहे." तिने आजूबाजूला पाहिले आणि लक्षात आले की औषधाची सिरप आणि चमचा कारमध्ये होते. हळूहळू आणि काळजीपूर्वक तिने सियाला एका बाजूला केले आणि उठली. तिला जास्त त्रास होऊ नये याची काळजी घेत ती बाहेर जाणार इतक्यात, "कुठे चालली आहेस?" समोरचा शांत पण ठाम आवाज शांतता भेदत आला. तो काउंटरपासून वळला होता. वृंदा थांबली. पाऊल टाकताना दचकली. "मी कारकडे जात होते. औषध तेथे आहे," ती हळू आवाजात म्हणाली आणि सियाच्या कपाळावरचे केस अलगद बाजूला केले. तो तिच्याकडे चालत आला. त्याच्या भुवया किंचित आकसलेल्या होत्या. "तुला जाण्याची गरज नाही." त्याने दाराजवळ उभ्या असलेल्या एका गार्डकडे हात केला. "सतीशला सांग कारमधून बाटली घेऊन यायला. मागची सीट, लाल पाऊच." गार्डने मान हलवली आणि वेगाने तिथून निघून गेला. वृंदाने डोळ्याची उघडझाप केली. तिचे ओठ किंचित उघडले. धक्क्यामुळे नाही तर गोंधळामुळे. त्याने एवढे लक्षात घेतले असेल अशी तिला अपेक्षाच नव्हती. पाऊच नेमका कुठे आहे हे तिलाही आठवत नव्हते. "बस," तो शांतपणे म्हणाला आणि पुन्हा सोफ्याकडे हाताने इशारा केला आणि तिने तसेच केले. कोणताही वाद न घालता सियाला जवळ घेऊन तिचे विचार मात्र पूर्णपणे विस्कळीत झाले होते. हा माणूस समजून घेणे कठीण होते. त्याच्या पुढच्या वागण्याचा अंदाज लावणेही कठीण होते. औषध येऊन पोचले आणि वृंदाने सियाला 1 चमचा सिरप दिला. इतक्यात समोरचा फोन वाजला. "मी परत येतो," तो थोडक्यात म्हणाला आणि फोन घेण्यासाठी काही पावले दूर गेला. त्याचा आवाज आधीच त्याच्या कामाच्या वेळी असणाऱ्या त्या थंड, अधिकारपूर्ण स्वरात बदलला होता. धारदार, छोटा, व्यावसायिक. वृंदा सियाला आपल्या कुशीत घेऊन सोफ्यावरच बसून राहिली. त्या छोट्या मुलीला पुन्हा झोप येऊ लागली होती. तिचा श्वास हळूहळू अधिक शांत आणि जड होत असताना तिच्या बोटांनी वृंदाच्या दुपट्ट्याला घट पकडले होते. तो क्षण शांत, निवांत होता. जोपर्यंत "वृंदा!" एक आवाज, स्त्रीचा, ओळखीचा, खूपच ओळखीचा. वृंदाचे शरीर क्षणात ताठर झाले. तिचा श्वास घशातच अडकला. हळूहळू, अगदी हळूहळू तिने मागे वळून पाहिले आणि जणू तिच्या पायाखालचे संपूर्ण जगच हलल्यासारखे वाटले. त्या तिथे होत्या. शांता, तिची माझी सासू, तेथे उभी होती.
नीटनेटकी बेज रंगाची साडी नेसलेली आणि हातातला डिझायनर बॅग लटकवलेली, आणि तिच्या शेजारी विद्या, तिची माझी नणंद, आता विवाहित, महागड्या पोशाखात आणि अगदी परफेक्ट मेकअपमध्ये उठून दिसत होती. वृंदाचा घसा कोरडा पडला. तिच्या कानात तिच्या हृदयाचे ठोके जोरात धडधडू लागले. नाही, 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 इथे नाही, आता नाही. शांताची नजर आधी सियावर पडली, मग ती वृंदाकडे वळली. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर उमटलेले ते उपहासात्मक हास्य वृंदाच्या छातीत हजारो सुया टोचल्यासारखे पुरेसे होते. बघा मॅडम, एवढ्या मोठ्या शोरूममध्ये ही काय करत आहे? शांताचा आवाज चाबकासारखा हवेतून आरपार गेला. बघा मॅडम, एवढ्या मोठ्या शोरूममध्ये ही काय करत आहे? तिची नजर वृंदाच्या डोक्यापासून पायापर्यंत फिरली. तिचा फिकट झालेला हिरवा सूट, थकलेला चेहरा, तिच्या मांडीवरचे बाळ, पण तिच्या लक्षात सर्वात आधी आले ते सियाने घातलेले कपडे. शांताने उघडपणे तिरस्काराने नाक मुरडले. तुला इथे साफसफाईची नोकरी मिळाली आहे का? विद्याचा आवाज त्यानंतर आला. तिच्या आवाजात क्रूरता होती आणि तिच्या जाड लिपग्लॉस लावलेल्या ओठांवर उपहासात्मक हास्य होते. ती उपहासाने पुढे झुकली, जणू सियाचे कपडे तपासत असल्याचे नाटक करत होती. की मग या अनाथ बाळासाठी उरलेले कपडे गोळा करत आहेस? वृंदाने आपल्या मुलीला ढालीसारखे घट्ट धरून ठेवलेले पाहत विद्या पुन्हा उपहासाने हसली. पण वृंदा आणखी एक श्वास घेऊ शकण्याआधीच शांताच्या तीक्ष्ण नजरेला असे काहीतरी दिसले, ज्यामुळे तिच्या तोंडून आश्चर्याचा उद्गार निघाला. ती जवळ आली. तिचे डोळे बारीक झाले. एक मिनिट विद्या, हे बघ, ही चेन आणि सिंदूर. तिच्या हाताने थेट वृंदाच्या गळ्याकडे निर्देश केला. मंगळसूत्र किंचित हलत होते आणि तिच्या भांगामध्ये सिंदुराची एक फिकट रेषा दिसत होती. हिने लग्न केलं. शांताचा आवाज धक्क्याने वर चढला. आता विद्या पुढे झुकली. तिचे डोळे विस्पारले, मग आणखीन मोठे झाले आणि शेवटी तिच्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भाव उमटले. लग्न? तिने कोणाला फसवलं? शांताने तुच्छतेने नाक मुरडलं. आणि केव्हा? जेव्हा हिच्याकडे आधीच एक मुलगी आहे. तू कोणाला फसवलंस? ते शब्द एखाद्या घावासारखे टोचले. वृंदाचा घसा कोरडा पडला. तिच्या कानात आवाज घुमू लागला. तिला बोलायचे नव्हते, काहीही बोलायचे नव्हते. तिथून दूर जायचे होते, पण तिच्या शरीराने तिला साथ दिली नाही. अचानक अशक्तपणाची एक लाट तिच्यावरून गेली. तिची दृष्टी किंचित धूसर झाली आणि तिचे पाय डगमगले. तिने मोकळ्या हाताने सोफ्याच्या कडेला घट्ट पकडले, पण तरीही तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही. सिया तिच्या मांडीवर थोडीशी हलली. विद्याचा आवाज पुन्हा तिच्या कानावर आला, यावेळी आणखीन मोठा. त्याला हे माहीत नाही का की तू अपशकुनी आहेस? तुझी सावलीसुद्धा अशुभ आहे. आधी तू माझ्या भावाला माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि आता आणखीन कोणाला? शांताचा चेहरा द्वेषाने विकृत झाला. तिचे डोळे आता लाल झाले होते. तू आणि तुझी मुलगी, तुम्ही दोघीही अपशकुनी आहात. तुम्हा दोघींमुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला. तुम्ही दोघींनी माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला. वृंदाचे हात थरथरू लागले. तिच्या छातीत दुखत होते. एक बोथाट, ओढ लावणारी वेदना तिच्या छातीच्या मागे जाणवू लागली. तिच्या हृदयाचे ठोके आता स्थिर राहिले नव्हते. ते अधूनमधून चुकत होते, जोरात धडधडत होते, वेगाने होत होते. तिच्या कपाळावर थंड घाम फुटला. सियावरची तिची पकड एका क्षणासाठी सैल झाली, पण पुढच्याच क्षणी तिने तिला पुन्हा अधिक घट्ट जवळ घेतले. सियाने काळजीने वर पाहिले. मम्मा, तिने हळू आवाजात विचारले आणि वृंदाच्या गालावर अलगद हात फिरविला. वृंदाने आपल्या मुलीकडे, तिच्या सर्वस्वाकडे एक फिकटसं हसू दिलं, पण तिचे ओठ पांढरे पडले होते. आणि तेवढ्यात बस झालं. तो आवाज शांत होता, धोकादायक, काचेवरूनही धारदारपणे आरपार जाण्याइतका तीक्ष्ण. तिन्ही स्त्रिया जागच्या जागी थिजल्या. समर्थ व्यास त्यांच्या अगदी मागे उभा होता, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव समजणे कठीण नव्हते. ते भयंकर होते. त्याचा जबडा घट्ट आवळलेला होता. त्याच्या कपाळावरील नस थरथरत होती. झालं ना आता? समरचा आवाज घुमताच वातावरण अचानक अधिकच जड झालं. शांता आणि विद्या वाक्याच्या मध्यातच थांबल्या. त्यांचा उपवास एका क्षणात जणू सांडलेलं पेय पुसून टाकावं तसा नाहीसा झाला. विद्याने डोळ्यांची उघडझाप केली, मग गोड, खूपच गोड हसली. समर्थ व्यास, तिने मान किंचित वाकवली. ही तुमच्यासोबत आहे? शांताने तिचं अनुकरण केलं. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि लपलेला हिशोब दिसत होता. तुम्ही हिचे पती आहात? समरच्या डोळ्यांची उघडझापही झाली नाही. त्याची नजर थंडपणे त्यांच्यावर स्थिर राहिली. त्याने उत्तर दिले नाही. अजून नाही. वृंदा अजूनही सोफ्यावर बसलेली होती. तिच्या आजूबाजूची हवा विरळ होत असल्यासारखी तिला जाणवत होती. तिचा श्वास उथळ होत चालला होता. तिचा हात नकळत छातीवर गेला, कारण तेथे हलका दाब जाणवू लागला होता. तिची बोटे किंचित थरथरत होती, पण तिने मान खालीच ठेवली. तिचे डोळे जळजळत होते आणि ते फक्त अश्रूमुळे नव्हते, थकवा, अशक्तपणा आणि बरगड्यामध्ये वाढत जाणाऱ्या अस्वस्थतेमुळेही होते. तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला. सिया नकळत आणखीन जवळ सरकली.
समर्थच्या शांततेची जाणीव होताच विद्या उपवासाने हसली, यावेळी आणखी तीक्ष्णपणे. अरे देवा, खरंच त्याने तुझ्याशी लग्न केलं? ती हसली. बिचारा तू, त्याला तुझ्या भूतकाळाबद्दल सांगितलं नाहीस किंवा तू सोबत घेऊन फिरत असलेल्या या त्या शापाबद्दल. तुम्ही दोघीही शापित आहात. अशी आई जिच्या उपस्थितीमुळे लोक कायमचे दूर निघून जातात आणि अशी मुलगी जिच्या जन्मामुळेच लोक जिवंत राहत नाहीत. शांताने कटुतेने भर घालत म्हटले, तू आधीपासूनच दुर्दैवी होतीस. तुझ्यासोबत राहून कोणीही उद्ध्वस्त होईल. वृंदा त्यांच्या शब्दामुळे नाही तर तिच्या छातीत जाणवलेल्या तीव्र वेदनेमुळे दचकली. तिने सियाला आणखीन जवळ घेतले आणि स्वतःला शांत दाखविण्याचा प्रयत्न करत वेगाने डोळ्याची उघडझाप केली. तिची दृष्टी किंचित धुसर झाली होती. तिचे पाय दुखू लागले होते. ती अजून उठली सुद्धा नव्हती, तरी तिचे हातपाय सिमेंटमध्ये बुडाल्यासारखे जड वाटत होते. ती फक्त भावनिकरित्या कोळसत नव्हती, तिचे शरीर काहीतरी सांगत होते. शेवटी समर्थ बोलला, एक शब्द आणखी नाही. त्याचा आवाज शांत होता, भयंकरपणे. शांता विद्या दचकली. मिस्टर व्यास, आम्ही फक्त म्हणत होतो, तुम्ही काय म्हणत आहात याची मला पर्वा नाही. त्याचा आवाज अचानक कडक झाला. तुम्ही कोणाच्या तरी वैयक्तिक क्षणात ढवळाढवळ केली, तिचा अपमान केला, एक लहान मुलाची चेष्टा केली आणि आता तुम्ही त्यांना शापित म्हणत आहात. शांताने सुस्कारा सोडला. आम्ही फक्त तुला सावध करत होतो. ही बाई आणि तिची मुलगी काही शुभचिन्हे नाहीत, त्या अपशकुनी आहेत. वृंदाचे डोके आणखीन खाली झुकले. सियाने वर पाहिले. अचानक आलेल्या तणावामुळे ती घाबरली होती. तिचा लहान हात पुन्हा तिच्या आईच्या गालावर फिरत होता. वृंदाने कसाबसा धीर एकवटून कुजबुजू केली, बाळा, मम्मी इथेच आहे. पण ती ठीक नव्हती आणि ज्या कोणाला डोळे आहेत ते सहज पाहू शकत होते. तिचे ओठ कोरडे पडले होते. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. तिचा हात छातीवर अगतिकपणे स्थिरावला होता, जो थोडा थरथरत होता. हवेतील गंभीरतेपासून अनभिज्ञ असलेली स्त्रिया मात्र तिच्या आईच्या गालावर हात फिरवत राहिली. समरची तीक्ष्ण नजर तिच्याकडे वळली आणि त्यानंतर त्यांच्यातील सर्व काही बदलून गेले. विद्या आणि शांताची उपस्थिती सहन करणारा तो माणूस आता नाहीसा झाला होता. शांतपणे तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करणारा तो माणूस आता उरला नव्हता. आता उरला होता तो फक्त समर्थ व्यास, तो थंड, धोकादायक वादळ ज्याच्याबद्दल लोक कुजबुजायचे. तो सावकाश पुढे सरकला आणि शोरूममधील तापमान जणू खालीच घसरले. त्याचे डोळे विद्या आणि शांताकडे वळले. पोलादासारखे थंड डोळे आणि आवाजात कमी पण विषारीपणा भरलेला, चालत्या व्हा, बाहेर पडा. विद्याने डोळे मिचकावले. समर्थ, मी म्हटलं ना. तो एक पाऊल आणखीन जवळ आला. त्याचा आवाज अत्यंत घातक होता. निघा आत्ताच. आपण कुठे आहोत हे मी विसरण्याच्या आधी. फक्त शब्द बंदुकीच्या गोळीसारखे लागले. विद्याने पुन्हा तिचे तोंड उघडले, पण शांताने तिचा हात ओढला. चल निघूया. शांता पुटपुटली. तो ऐकणार नाही. नाही, आपण इथे राहिलो तर तो सगळं उद्ध्वस्त करेल. विद्या वृंदाकडे रागाने पाहत हळू आवाजात पुटपुटली. जणू काही या सगळ्याला तीच कारणीभूत होती. त्या कुरकुर करत निघून गेल्या, वृंदाकडे एक शेवटचा कटाक्ष टाकत, जी भीतीमुळे नाही तर अशक्तपणामुळे सुन्न होऊन बसली होती. आणि समर्थ, त्याने त्यांच्याकडे पुन्हा वळूनही पाहिले नाही. त्याच्या पावलांची दिशा बदलली, थेट तिच्या दिशेने. तिची ती नाजूक अवस्था, तिची छाती ज्या प्रकारे वेगाने वर खाली होत होती, तिचे डोळे उघडे ठेवण्यासाठी ती ज्या प्रकारे धडपडत होती. काही क्षणापूर्वी त्याच्या मनात असलेला तो राग आता तो शांत झाला होता, एका वेगळ्याच आगीत बदलला होता. तो एकही शब्द बोलला नाही, फक्त हळूच खाली वाकला आणि अलगद सियाला तिच्या कुशीतून आपल्या हातात घेतले. त्या लहानगीला आपल्या छातीशी घट्ट धरले. त्यानंतर न विचारता त्याने वृंदाकडे आपला हात पुढे केला. प्रश्न नाही, हुकूम नाही, फक्त एक मूक साथ. आणि काही कारणास्तव वृंदाने जिचा श्वास फुलला होता, जी अशक्त आणि हादरलेली होती, तो हात थांबला. तुम्हाला ही कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.